मी जे काही सांगत आहे ते नीट काळजीपूर्वक ऐका। गेली कित्येक दिवस झालं मी आरोग्याशी निगडित असणारा एक प्रॉब्लेम फेस करत आहे। कदाचित तुमच्यापैकी सुद्धा काही जण तो प्रॉब्लेम फेस करत असतीलही। मित्रांनो, गेली कित्येक दिवस झालं मी 4 तासांच्या वरती झोपलेलोच नाही आणि जर झोपायचं म्हटलं तर माझी झोप सुद्धा लागत नाही। आता या कमी झोपेच्या सवयीमुळे माझं नुकसान काय झालंय तर चेहऱ्यावरती नेहमी आळस, चेहऱ्यावरती टॅनिंग आणि कुठलंही काम करण्याची इच्छा न होणे आणि बरेच हेल्थ इश्यू। आणि हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी गेली 15 दिवस झाले सोशल मीडियावरून मी सक्तीची सुट्टी घेतली होती। मी माझ्या फॅमिली डॉक्टरांना भेटलो। डॉक्टरांनी मला एकाच वाक्यात सांगितलं की तू जर ही सवय नाही बदललीस तर वेळेआधीच तुला या जगातून एक्झिट घ्यावी लागेल। तुला भविष्यामध्ये हृदयविकाराचा सुद्धा त्रास होऊ शकतो। आता ही सवय मला लागली कशी तर ही मला सवय 1-2 दिवसात नाही लागलेली। या सवयीच्या पाठीमागचा मी इतिहास काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मला असं समजलं की मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो तेव्हा मी दिवसभर क्रिकेटची प्रॅक्टिस आणि कॉलेज करायचो आणि रात्री 8 ते सकाळी 8 असा 12 तास मी सिक्युरिटी गार्डचा जॉब करायचो। आता हा जॉब किंवा ही नोकरी करत असताना मला झोपायला वेळच मिळत नसे आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या शरीराला कमी झोपायची सवयच लागून गेली। ती आजपर्यंत कायम आहे। गेल्या 15 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या आणि आता मला चांगली सवय लागत आहे। ॲटलिस्ट माझी 6-7 तास तरी झोप होत आहे। मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण इतकंच आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असेल तर वेळीच शहाणे व्हा, नाहीतर मोठा अनर्थ झालाच म्हणून समजा।